ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री रामकृष्ण ज्युनियर कॉलेज नागठाणे, इयत्ता 12वी, विषय भूगोल. मी प्राध्यापक श्री चिरमे SN. आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयातील प्रश्नपत्रिकेचं जे आपलं स्वरूप आहे, या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा, हा जो आपल्याला 3 मार्कासाठी प्रश्न आहे. आपल्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न विचारले जातात आणि त्या 6 पैकी आपल्याला 4 प्रश्न हे सोडवायचे असतात. आता हा प्रश्न लिहित असताना तो प्रश्न कोणत्या पद्धतीने लिहावा, त्याचं उत्तर कशा पद्धतीने असावं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स अधिक पडण्यासाठी मदत होऊ शकेल, याचा विचार करून या ठिकाणी ही व्हिडिओ तयार केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम हा जो प्रश्न आहे तो प्रश्न लिहित असताना प्रश्न क्रमांक 2, याला गुण आहेत प्रत्येकी 3 गुण या ठिकाणी याला दिलेले आहेत. पहा, 3 गुणासाठी 1 भौगोलिक कारण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 4 ते 5 जी काही त्याची कारण आहेत, ही कारण लिहायची आहेत. आणि ही कारण लिहित असताना बरेचसे विद्यार्थी काय करतात की पॅराग्राफचं उत्तर लिहित असतात, पूर्ण पॅराग्राफमध्ये उत्तर लिहित असतात. तर असं उत्तर न लिहिता या ठिकाणी कारण विचारत, म्हणजे कारण त्याचं 1, 2, 3, 4, 5 असे अंक असणं हे नितांत गरजेचं आहे. तर काय होतं, अख्खा पूर्ण पॅराग्राफ वाचून त्याची मार्किंग करणं हे एक्झामिनरला थोडंसं अवघड जातं आणि त्याच्यापेक्षा काय होतं, आपल्याला त्याची मार्क्स कमी पडतात. जर त्याचे मुद्दे लिहिले तर मुद्द्याप्रमाणे त्या ठिकाणी जो तुमचा एक्झामिनर आहे तो मुद्द्यानुसार त्या ठिकाणी बरोबर मुद्दे असतील तर त्या ठिकाणी टिक करून बरोबरची खूण करून त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्क सहजपणे देऊन जातात. त्याचबरोबर काय होतं की मुद्दा जर लिहिला असेल तर मुद्द्याचं थोडक्यात थोडंसं जे स्पष्टीकरण आहे, हे स्पष्टीकरण त्यांना वाचून ते मुद्दा बरोबर आहे का चूक आहे, त्याला मार्क दिले पाहिजेत किंवा नाही, हे समजून जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ते मार्क दिले जातात. परंतु पॅराग्राफचं जर उत्तर असेल पूर्णपणे 4 ओळी, 5 ओळी, 6 ओळी, 7 ओळी जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर त्याच्यातून ते सगळं शोधून त्याला मार्क देणं हे थोडंसं एक्झामिनरला अवघड जात असल्यामुळे त्या ठिकाणी तो अंदाजे थोडेसे कमी मार्क देतो आणि पुढे जातो. तर याच्या ऐवजी सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 असे अंक टाकून मग ते रोमन अंकामध्ये टाका किंवा जे 1, 2, 3 या पद्धतीने टाका किंवा अ, ब, क, ड या पद्धतीने टाका. कोणत्याही पद्धतीने तुम्ही ते अंक टाकून त्याचा मुद्दा लिहायचा. तुम्ही जे उत्तर लिहित असाल त्या म्हणजे उत्तर जे आहे त्या उत्तरातलाच एखादा महत्वाचा घटक घेऊन तो मुद्दा तयार करायचा आणि त्याचं स्पष्टीकरण हे त्याच्या पुढे लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, याची उत्तरं कशी लिहायची ही थोडक्यामध्ये आपण आज पाहणार आहोत. आपल्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे लिहा कोणतीही 4, याला गुण आहेत 12. म्हणजे 4 त्रिक 12, एक भौगोलिक कारण जर लिहिलं आपण तर त्याला 3 गुण आहेत आणि या 3 गुणाच्या प्रश्नासाठी आपलं जे उत्तर आहे हे उत्तर आपला कमीत कमी 4 ते 5 मुद्दे हे लिहायचे आहेत. तुम्ही 4 लिहिले ते सुद्धा चालू शकतील, 5 लिहिले ते सुद्धा चालू शकतील, तुमच्या पद्धतीने तुम्ही किती लिहू शकता, परंतु कमीत कमी 4 मुद्दे याचे असणं नितांत गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडासा प्रश्न घेऊनच एक कशा पद्धतीने उत्तर लिहायची याच्यामध्ये थोडक्यामध्ये चर्चा करूया. प्रश्न पहा, पहिला प्रश्न आहे, स्थलांतरामुळे शहरात शहरात समस्या निर्माण झालेल्या आहेत. हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना उत्तराची जी सुरुवात आहे ही सुरुवात आपण दिलेल्या प्रश्नानच करायची आहे आणि त्याच्या पुढे कारण लिहायचं आहे आणि मग त्या पुढे त्या ठिकाणी उत्तर लिहायला सुरुवात करायची. विद्यार्थी मित्र,
त्याच्यामध्ये आपण उत्तर दिले बघा, स्थलांतरामुळे शहरात समस्या निर्माण झालेल्या किंवा झाल्या आहेत. स्वल्पविराम द्यायचं आहे, त्याच्या पुढे कारण म्हणायचं, त्याच्या पुढे डॅश द्यायचं आहे, आणि मग इथून पुढे आपलं जे उत्तर आहे उत्तर काय होईल, सुरू होईल. मग ते उत्तर लिहित असताना ते उत्तर आपलं कसं येईल, तर त्या आपण लिहिलेला जो काय प्रश्न आहे त्याचं कारण दिलंय, त्याच्या खाली सगळी क्रमानं कारण येतील. आता याच्यामध्ये आपण पहा, पहिलं कारण दिलंय लोकसंख्येची वाढ. आता लोकसंख्येची जी वाढ आहे, ही लोकसंख्येची वाढ झाल्यामुळे स्थलांतरामुळे काय होतं, लोक शहरामध्ये जातात. ती का जातात, तर त्याची तर थोडक्यात माहिती दिली आहे. लोकसंख्या वाढ त्यामध्ये शहरी भागामध्ये काय होतं, मोठमोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी असतात, विविध प्रकारचे व्यवसाय किंवा रोजगार करण्याची त्याला संधी मिळते. त्याचबरोबर प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्याला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असतात, अनेक प्रकारचे उद्योग असतात, अनेक प्रकारचे व्यापार त्याला करता येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी शहरी भागामध्ये काय होतात, त्याला उपलब्ध होत असतात. आणि त्या उपलब्ध झाल्यामुळं ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या कमतरता असल्यामुळं या ठिकाणी ग्रामीण भागातील लोक काय करतात, त्या लोक रोजगाराच्या शोधार्थ, उत्पन्नाच्या शोधार्थ, त्याच उद्योगाच्या शोधार्थ किंवा शिक्षणाच्या शोधार्थ हे खेड्यातून शहरी भागाकडे काय होतात, स्थलांतरित होतात. आणि त्याच्यामुळं शहरी भागामध्ये काय होते, लोकसंख्येची प्रचंड वाढ ही झालेली आपल्याला आढळते. तर या ठिकाणी हे कारण, याचं लोकसंख्येची वाढ ही शहरातील समस्या निर्माण होण्याचं प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे पायाभूत सुविधावरती वाढ. आता या खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून अनेक कामानिमित्त लोक शहरी भागामध्ये येत असतात, आणि या शहरी भागामध्ये जे काय लागणाऱ्या सोयी सुविधा, आपल्याला पायाभूत सुविधा, दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी काय होतात, अपुऱ्या पडतात किंवा त्यांच्यावरती ताण येतो. त्या कोणत्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागणाऱ्या पायाभूत सुविधा आहेत, तर त्यामध्ये उदाहरणार्थ घरे, त्यानंतर वाहतुकी सुविधा, वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा, पाणी पुरवठा, त्यानंतर वीज, अशा जे काही विविध प्रकारचे जे काही शहरी भागातील जे प्रशासनाला लोकांना सुविधा द्याव्या लागतात, त्या सुविधावरती काय होतो, ताण होतो. कारण का, तर लोकसंख्या वाढते, त्यामुळं जेवढ्या प्रमाणात लोक स्थलांतरित होतात तेवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी घरं असत नाहीत, आणि मग त्याच्या ठिकाणी त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, अनेक मजली इमारती, उंचच्या उंच इमारती काय होतात, निर्माण कराव्या लागतात. त्यानंतर दुसरा घटक आहे वाहतूक. आता वाहतुकीचे जे रस्ते मार्ग आहेत किंवा जे वाहतूक साधन आहेत, त्या वाहतूक साधनांच्या तुलनेमध्ये काय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, आणि त्यामुळे सर्वांना योग्य प्रकारची वाहतूक मिळत नाही. मग या ठिकाणी रेल्वेमध्ये असेल, बसमध्ये असेल, अनेक लोक काय होतात, गर्दीनं प्रवास करू शकतात किंवा करावा लागतो. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील. तर या ठिकाणी जर शैक्षणिक सुविधा जर विचार घेतलं, तर शहरी भागामध्ये अनेक प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत. मग या ठिकाणी खेड्यापाड्यातून सर्वच विद्यार्थी तिकडे जात असल्यामुळं सर्वांनाच त्या ठिकाणी सर्व चांगल्या प्रकारची शैक्षणिक सुविधा या प्राप्त होतीलच असं नाही. पाणी पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे. तर अशा पद्धतीनं प्रशासनाला लोकांना पुरवाव्या लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधा पुरवण्यावरती प्रशासनाला ताण येतो, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या सोयी सुविधा योग्य प्रमाणामध्ये सर्वांना प्राप्त होऊ शकत नाहीत. पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येऊ शकेल, तिसरा, जमीन व घरांच्या किमतीमध्ये वाढ. आता खेड्यापाड्यातून शहरी भागामध्ये लोकांचा जो ओघ आहे, हा ओघ दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे, आणि तो वाढल्यामुळं त्या ठिकाणी जी काही असणारी उपलब्ध जमीन आहे, ही उपलब्ध जमीन कशी होते, कमी पडते. मग कमी पडल्यामुळे जो आसपासचा जो शेतीचा भाग आहे, शेतीचं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र काय करावं लागतं, त्यांना घर बांधणीसाठी किंवा विविध प्रकारच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं, घ्यावं लागतं. आणि मग या ठिकाणी ती जागा कमी असल्यामुळं आपोआपच या ठिकाणी घरांच्या ज्या काही किमती आहेत किंवा जमिनीच्या ज्या काही किमती आहेत, या किमती प्रचंड प्रमाणामध्ये काय होतात, वाढतात, आणि त्याचा परिणाम हा घरांच्या किमतीवरती होतो. जर आपण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जर आपण घराची किंमत पाहिली, तर लाखोंच्या घरामध्ये आपल्याला या घरांच्या किमती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे का, तर त्या ठिकाणी मागणी जास्त आहे, परंतु जो पुरवठा आहे, म्हणजे त्या ठिकाणी उपलब्ध असलेली जमीन आहे किंवा घरांची जी काही संख्या आहे, ही संख्या कमी असल्यामुळं या ठिकाणी या ग्रामीण भागातील लोकांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरी भागामध्ये या जमिनीच्या किमती काय होतात, गगनाला भिडलेल्या असतात, प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेल्या असतात. जमिनीच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या असतात, आणि त्याचा परिणाम हा काय होतो, त्या ठिकाणी समस्या निर्माण होण्यावरती होतो. आणि म्हणून या जमिनी उपलब्ध होत नसल्यामुळे शहरी भागामध्ये काय होतं, एकावरती एक अशा अनेक मजली 10-10, 20-20, 25-25, 50-50 मजली इमारती त्या बांधाव्या लागतात. याला कारण असं आहे की जमिनीच्या किमती अधिक असल्यामुळं आणि लोकसंख्या अधिक असल्यामुळे यांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घरांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी या अनेक मजली इमारती काय कराव्या लागतात, बांधाव्या लागतात.
तर अशा पद्धतीनं जमीन आणि घरांच्या किमतीमध्ये काय होते, वाढ होते. ही एक समस्या शहरी भागामध्ये काय होती, निर्माण झालेली आपल्याला आढळते. त्याचा चौथा मुद्दा आहे गुन्हेगारी. आता शहरी भागामध्ये अनेक भागातून, अनेक राष्ट्रातून, अनेक जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून या ठिकाणी काय होतं, लोक येत असतात. आणि हे लोक येत असताना अनेक जातीची, अनेक धर्माची, अनेक वंशाची, भिन्न विचारांची अशा अनेक प्रकारच्या लोकांचं काय होतं, या ठिकाणी लोक येत असतात. आणि ही आल्यामुळं या ठिकाणी लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते. आणि ही वाढ झाल्यामुळं जेवढे लोक येतात तेवढ्या लोकांच्या तुलनेमध्ये या लोकांना सर्वांनाच रोजगार मिळतोच असं नाही. त्यामुळे या ठिकाणी काय होतं, बेकारीमध्ये वाढ होते. कारण लोकांना सर्वांनाच रोजगार मिळत असं सांगू शकत नाही. तर बेकारीमध्ये वाढ होते. आणि बेकारी वाढल्यामुळं या ठिकाणी काय होतं, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर अनेक जाती धर्माचे, अनेक समाजाचे, अनेक वंशाचे जर लोक आलेले असतील तर या वेगवेगळ्या सामाजिक लोकांच्या मध्ये, भिन्न सामाजिक लोकांच्या मध्ये स्वतः सामाजिक वादविवाद निर्माण होतात. विविध प्रकारचे धर्माचे लोक असतात. समजा एकाच इमारतीमध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, तर अशा या लोकांच्या मध्ये काही कारणास्तव काय होतात, धार्मिक वाद किंवा सामाजिक वाद ही निर्माण होतात. आणि याच्यातून काय होतं, एक प्रकारची अस्थिरता निर्माण होते. आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी शहरी भागातील जीवनावरती हा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं अनैतिक जे व्यवसाय आहेत, यामध्ये गुन्हेगारी असेल, चोरी असतील, खून असतील, दरोडे असतील किंवा अन्य काही विविध प्रकारचे जे काही अनैतिक घटक असतील, तर अशा घटकांची काय होते, या रोजगारामुळं, रोजगार कमी पडत असल्यामुळं, बेकारीमध्ये वाढ होत असल्यामुळं काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये याची निर्मिती होते. आणि याचा परिणाम हा त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती शहरी भागामध्ये वाढण्यासाठी मदत होत असते. तर अशा पद्धतीनं या 4 मुद्दे जर आपण लिहिले तर आपण या ठिकाणी कमीत कमी 3 मार्क या पद्धतीने आपल्याला प्राप्त होऊ शकतात. मात्र याचं उत्तर लिहित असताना असा मुद्दा आणि त्या मुद्द्याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण, असे 4 मुद्दे एकाखाली एक लिहून त्या प्रत्येक मुद्द्याचं 1-2 ओळीमध्ये आपण जर स्पष्टीकरण लिहिलं तर त्याला आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. तर विद्यार्थी मित्रो, या पद्धतीने लिहावं अशी एक अपेक्षा आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. जपान मासेमारीमध्ये अग्रेसर आहे. त्याचं उत्तर लिहित असताना कसं लिहायचं, तर वरील प्रमाणेच याचं उत्तर म्हणायचं. आणि जपान मासेमारीमध्ये अग्रेसर आहे कारण, काय कारण आहे त्याचं, ही कारण आपण काय करायची, या पद्धतीनं खाली घ्यायची आहेत. मग ती कशी लिहायची, तर त्याचं पहिला मुद्दा आहे बघा. पहिलं कारण आहे आधुनिक तंत्रज्ञान. आता 1945 नंतर जेव्हा जपान या अग्नितांडवातून बाहेर पडला, तेव्हापासून ते आतापर्यंत आपण पाहिलं तर जपाननं मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे. वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीमध्ये जपान आज जर आपण पाहिला तर उच्च स्थानी असलेला आपण आढळतो. आणि त्याच्यामुळे जपानमध्ये अनेक प्रकारची जी काही तांत्रिक आणि वैज्ञानिक जी काही प्रगती आहे, ही प्रगती झालेली असल्यामुळे या जपाननं मासेमारी करण्यासाठी जे लागणारे जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे, ते तंत्रज्ञान विकसित करून त्या तंत्रज्ञानाचा मासेमारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा केलेला आहे. आणि त्याच्यामुळं, कारण जपान कसं आहे, या जपानला चारही बाजूने समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. आणि मासेमारीसाठी या ठिकाणी मुळातच नैसर्गिक अनुकूल जी परिस्थिती आहे ही उपलब्ध असल्यामुळं मासेमारी व्यवसायासाठी लागणारी जी आधुनिक तंत्रज्ञान आहे, मग ती किनारवरती मासेमारी असेल किंवा खोल समुद्रातील मासेमारी असेल, तर अशा माशांची पकड करण्यासाठी जे लागणारं तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये बोटी असतील, होडी असतील, त्यानंतर माशांचा शोध घेणारे काही उपकरण असतील, ज्या ज्या काही गोष्टी मासेमारीसाठी आवश्यक आहे, अशा सर्व गोष्टींचा विकास या राष्ट्राने केलेला असल्यामुळे या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी वापर केला जातो. आणि त्यामुळेच या ठिकाणी व्यापारी तत्वावरती ही मासेमारी केली जाते, की जेणेकरून ती मासेमारीची पकड करून त्या माशापासून विविध प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये परकीय देशांना किंवा आसपासच्या देशांना त्या माशांची निर्यात करणं किंवा त्या माशावरती प्रक्रिया करून मासे हवाईबंद डब्यामध्ये भरणं, माशापासून तेल निर्माण करणं, खत निर्माण करणं, अशा अनेक प्रकारच्या वैज्ञानिक गोष्टींची निर्मिती करून या माशांची जी काही पकड आहे ही पकड केली जाते. आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाचा जो वाटा आहे, हा वाटा हा प्राप्त करून घेतला जातो. तर अशा पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा हा मासेमारी करण्यासाठी अग्रेसर असण्यामध्ये या जपानला हा झालेला आहे. दुसरा घटक आहे सागरी प्रवाह. आता जपानच्या किनाऱ्यापट्टीवरती क्युरोसिओ हा जो उष्ण प्रवाह आहे आणि ओखत्स्क हा जो शीत प्रवाह आहे, हे दोन प्रवाह काय होतात, एकत्र येत असतात. आणि हे दोन प्रवाह एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी
माशांसाठी आवश्यक असणारे जे खाद्यान्न आहे, लवंग नावाचं, हे गवताचा प्रकार आहे. तर हे जे काही खाद्यान्न आहे, या खाद्यान्नाची या ठिकाणी त्या समुद्रबोट जमिनीवरती किंवा किनारपट्टीवरती ही मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती होते आणि हे खाद्यान्न खाण्यासाठी मासे होतात. खोल समुद्रातले मासे सुद्धा या किनारपट्टीवरती हे जमा होतात, येत असतात आणि अशा खोल समुद्रातील माशांची पकड ही किनारपट्टीवरतीच करणं काय होतं, सोपं जातं. लक्षात घ्या. तर त्या माशांची पकड करण्यासाठी खोल समुद्रामध्ये जाण्याची अजिबात गरज भासत नाही. तर अशा पद्धतीनं या दोन सागरी प्रवाहांच्यामुळे त्या ठिकाणचं पाण्याचं तापमान हे योग्य प्रकारचं राखलं जातं. शीत प्रवाहातून जे काही विविध प्रकारचे जे काही मृत जीव आहेत, हे मृत जीव काय होतात, या पाण्यामध्ये येतात आणि हे मृतजीव खाण्यासाठी सुद्धा मासे हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. त्यामुळे त्यांची पकड करणं हे अधिक सोयीस्कर किंवा सोपं जाऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी या सागरी प्रवाहाचा सुद्धा फायदा या जपानमध्ये मासेमारी करण्यासाठी चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर पुढचं कारण आहे दर्यावर्दी. आता जपानला सुरुवातीपासूनच चारी बाजूनं समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, म्हणजे एक बेटाचं स्वरूप या राष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्याच्यामुळं या राष्ट्रातील लोक जे आहेत, हे लोकांचं पहिल्यापासून सुरुवातीपासूनच पाण्याशी संबंध येत असल्यामुळं या ठिकाणी या सागरातून जे काही नौका विहार आहे, हा नौका विहार करण्यामध्ये या ठिकाणचे लोक कसे तरबेज आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जपानी जे लोक आहेत, हे नाविक कलेमध्ये, मग त्या होड्या असतील, पडाव असतील, जहाज असतील, बोटी असतील, असे जे काय आहेत, या सर्वांच्या मध्ये काय ते निपुण आहेत, म्हणजे ते पारंगत आहेत. यांना त्या चांगल्या प्रकारचं ज्ञान उपलब्ध आहे आणि याच्याशिवाय जपानला दंतूर किनारपट्टी म्हणजे मासेमारी करण्यासाठी लागणारी काही दंतूर किनारपट्टी म्हणजे पाण्याची हालचाल असेल, पाण्याची खोली असेल, पाण्याची त्याचबरोबर त्या ठिकाणचे मासेमारी करण्यासाठी लागण्याची काही भूमी आहे, कृत्रिम असेल किंवा नैसर्गिक भूमी असेल, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी योग्य प्रकारच्या असल्यामुळं या ठिकाणी मासेमारी ही करता येऊ शकते. तर अशा रीतीनं जपानी लोक हे दर्यावर्दी असल्यामुळं म्हणजेच मासेमारीमध्ये किंवा सागरी भागामध्ये विविध प्रकारच्या वाहनांची योग्य पद्धतीने हाताळणी करण्यासाठी सक्षम असल्यामुळं त्या माशांची पकड करणं त्यांना सहज सोयीस्कर हे जाऊ शकतं. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे शेती क्षेत्र कमी. तर जपानला चारी बाजूने सागरी भाग आहे, उपलब्ध जे काही चिंचोळा भूमीचा भाग लाभलेला आहे, त्या भूमीच्या भागावरती त्या ठिकाणी जे असणारे शेती करण्यासाठी योग्य किंवा अनुकूल जे काही मृदा आहे किंवा क्षेत्र जे आहे, हे क्षेत्र कसं आहे अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे जपानमधील बहुतांशी लोकसंख्या ही काय मासेमारी या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे. कारण इथं दुसऱ्या बाकीचे कुठले व्यवसाय नाहीत. शेती हा व्यवसाय जो मुख्य व्यवसाय, त्या ठिकाणी शेतीला जमीन उपलब्ध कमी आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हे लोक मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी तत्वावरती जे आहे, ती व्यापारी तत्वावरती मासेमारी करतात आणि या माशांना स्थानिक जी काही मागणी आहे, ही मागणी सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहे. त्याशिवाय या शिल्लक जे राहणारे मासे आहेत, या माशावरती प्रक्रिया करणारे जे काही उद्योगधंदे आहेत, ते हवाबंद डब्यामध्ये भरणं असेल, त्यापासून खत निर्माण करणं असेल, माशापासून तेल निर्माण करणं असेल, असे जे काही माशांच्या वरती अनेक प्रकारचे जे उद्योगधंदे आहेत, हेही या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेती क्षेत्र कमी असल्यामुळं मासेमारी व्यवसायामध्ये लोक काय झाले गुंतलेले आपल्याला आढळतात आणि बहुतांश लोकसंख्या जपानमधली ही याच व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला आढळते किंवा मासेमारी व्यवसायामध्ये गुंतलेली आढळते. तर अशा पद्धतीनं आपल्याला या दोन प्रश्नांची जी उत्तर आहेत, ही उत्तराच्या वरून आपल्याला बाकीच्या प्रश्न उत्तर सहज तुम्हाला लिहिता येऊ शकतील. या ठिकाणी फक्त सांगायचा माझा हेतू एवढाच आहे की या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आता जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं तुमच्या या पुढच्या स्पष्टीकरणातीलच एखादा महत्वाचा मुद्दा घेऊन तोच मुद्दा इथं टाकायचा आणि त्या मुद्द्याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण 1 ओळीमध्ये 2 ओळीमध्ये करून त्याचं उत्तर लिहायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची मार्क पैकीच्या पैकी पडण्यासाठी किंवा 3 पैकी 3 मार्क पडण्यासाठी ही चांगल्या प्रकारे मदत होऊ शकेल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण सर्वांनी उत्तर लिहावं अशी एक अपेक्षा आहे. धन्यवाद.